नमस्ते, परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या NG आरी एम्ब्रॉयडरी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बुट्टा वर्क बघणार आहोत जरदोजीचा, आणि यामध्ये फुल ट्युटोरियल आपल्याला दाखवणार आहे मी की कशाप्रकारे आपल्याला ट्रेसिंग करायचं आहे आणि आपलं ट्रेसिंग पेपर तुम्ही कसं बनवू शकता. त्यानंतर खूप सारं आपल्याला यामध्ये स्टिचेस बघायला मिळणार आहेत, शिकायला मिळणार आहेत. त्यामुळं व्हिडिओ जो आहे तो पूर्ण करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे आपल्यापर्यंत पोहोचतील. तर ही डिझाईन मी घेतलेली आहे. ही डिझाईन आधी सेव्ह करून घ्यायची आहे. त्यानंतर पेपर कॉपी ॲपमध्ये आपल्याला जायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला साईज जी आहे ती सिलेक्ट करून घ्यायची आणि त्याला लॉक करून घ्यायचं आहे. आता हा ट्रेसिंग पेपर मी घेतलेला आहे. तर ट्रेसिंग पेपर आपल्याला चकचकीत बाजू जी आहे ती वरती ठेवायची आहे, मॅटची खाली ठेवायची. आधी मी हे ट्रेस करून घेतलेलं आहे, पण आपल्याला दाखवण्यासाठी परत एकदा करते, कारण याला खूप वेळ लागतो आणि व्हिडिओला पण खूप मोठा व्हिडिओ होणार, म्हणून मी आधीच ट्रेस करून घेतलेले आहे. पण इथं मेथड मी आपल्याला दाखवत आहे की कशा पद्धतीने तर करायचं आहे. तर इथं आपल्याला जे आहे ते पेपर कॉपी ॲपमध्ये जायचं आहे, डिझाईन सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर आपल्याला साईज सिलेक्ट करून लॉक करायचं आणि त्याच्यावरती पेपर ठेवून आपल्याला व्हाईट पेन्सिलने जी आहे ते डिझाईन काढून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला आपली जी बारीक जरदोजीची निडल असते त्याने आपल्याला होल पाडून घ्यायचे. हे प्रोफेशनल पद्धतीनं आपण हे ट्रेसिंग करत आहोत, कारण बाहेरचं आपण वर्क ज्यावेळी घेत असतो. तर हे जे वर्क माझं आहे ते ब्लेझरचं आहे, कस्टमर ऑर्डर आहे. त्यामुळे तुम्ही कार्बन पेपरने जे आहे ते आपण नाही करू शकत, कारण कार्बनचे डाग जे आहेत ते जात नाहीत, पेन्सिलचेही जात नाहीत. त्यामुळे हे प्रोफेशनल पद्धतीनं करण्यासाठी आपल्याला या पद्धतीची ट्रेसिंग मेथड जी आहे ती करायची असते. त्यामुळे मी आपल्याला हे दाखवत आहे, कारण तुम्ही बाहेरचे ब्लाउजेस घेता किंवा ड्रेसेस घेता तर ते चांगल्या क्वालिटीचे असतात आणि त्याच्यावरती कार्बनचे डाग जर पडले तर ते निघत नाहीत आणि ते प्रोफेशनलही दिसत नाही. त्यामुळं ही टेक्निक तुम्ही यूज करू शकता. तर इथं पावडर ट्रेसिंग यूज करू शकता किंवा जो आपला मशीनचा चॉक असतो शिलाई मशीनचा, तोही इथं तुम्ही वापरू शकता आणि फक्त आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि डिझाईन त्यामध्ये ट्रेस जी आहे ती होणार आहे. तर इथं आधी जरदोजीची आउटलाईन करून घ्यायची आहे. डिझाईन आपल्याला जी आहे ती समोर ठेवायची आहे. तर मी तुम्हाला डिझाईन दाखवलेली आहे. तर जिथं जिथं जरदोजीची आपल्याला चेन स्टिच दिसते तिथं आधी जरदोजी चेन स्टिच काढून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला लीफ बनवायला अगदी सोपं पडणार आहे. तर जरदोजीची चेन स्टिच येत नसेल तर फ्री आरी क्लासमध्ये त्यामध्ये एक व्हिडिओ आहे जरदोजीची चेन स्टिच कशी करायची, त्यामध्ये पूर्ण मी दाखवलेलं आहे. त्यानंतर फ्री आरी क्लासची आपली प्लेलिस्ट अवेलेबल आहे. क्लास 1 क्लास 30 जे आहेत ते आपले फ्री आहेत. ते बघून तुम्ही अगदी आरी एम्ब्रॉयडरी घरी बसून शिकू शकता किंवा व्हॉट्सअप कम्युनिटी मी खाली त्याची लिंक दिलेली आहे, ती जॉईन करू शकता. तिथंही तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ रोजचे बघायला मिळतील. आणखी आरी एम्ब्रॉयडरीसाठी नवीन नवीन टेक्निक आपल्याला शिकायला मिळतील. तर त्याच्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप कम्युनिटी पण जॉईन करू शकता. आणखी खूप सारे आपले व्हिडिओ टेक्निक येत असतात शिकण्यासाठीचे, तेही तुम्ही जॉईन करून आपल्या चॅनलला जॉईन केल्यानंतर आपल्याला ते बघायला मिळतील. आणखी फ्रीमध्ये आपण फॅब्रिक पेंटिंग पण घेऊन येत आहोत. त्यानंतर जे नवीन स्टिचेस आता आलेले आहेत तेही घेऊन येणार आहोत. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण सगळे व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील आणि तुम्ही ते नवीन टेक्निक जे आहे ते शिकू शकता. तर इथं बॅक चेन स्टिच पद्धतीचं इथं लिफ मी केलेलं आहे. खूप सारे स्टिचेस या एका बुट्ट्यामध्ये आहेत. त्यामुळं व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तर सगळे स्टिचेस तुम्हाला इथं बघायला मिळतील, आणखी शिकायला मिळतील. तर इथं बॅक चेन स्टिचचं आपलं झालेलं आहे. इथं आपल्याला फ्लॉवर करायचं. आता हे फ्लॉवर जे आहे ते लोडिंग पद्धतीचं आहे, पण इथं मी लोड स्टिच केलेलं नाही आहे, म्हणजे आपल्याला आत पॅटर्न जे आपण टाकतो ते पॅटर्न इथं टाकलेलं नाही, पूर्ण फ्लॅट केलेलं आहे. फ्लॅटच आपल्याला इथं एका पाठीमागं एक असे जरदोजी टाकायची आणि त्याचं फूल आपल्याला तयार करून घ्यायचं. तर एका बाजूला मी किमान 6 ते 7 असे जरदोजीचे जे आपले तुकडे आपण केलेले आहेत ते जरदोजी मी टाकलेले आहे. तर इथं आणखी एक टेक्निक आपल्याला सांगायची झाली तर जी आपण जरदोजीची चेन स्टिच केली ती थोडी आपल्याला ताणवून घ्यायची आहे. म्हणजे समजा ती 4 इंचाची असेल तर आपल्याला त्याला 5 इंच करायचं आहे, जास्त पण ताणवायची नाही आहे. आणि ज्यावेळी आपण हे लोड स्टिच किंवा आपण फ्लावर हे स्टिचेस करतो त्यावेळी आपल्याला ती ताणवून घ्यायची नाही, जशी आहे तशी घ्यायची आहे. तर आपण चेन स्टिचसाठी का तसं ताणवून घेतो, तर आपली चेन जी आहे स्टिच जे आहे आपलं व्यवस्थित व्हावं म्हणून आपल्याला थोडीशी ताणवून घ्यायची. आणि हे जे मी जरदोजी वापरलेली आहे ती कोरा जरदोजी वापरलेली आहे, त्यामुळं ती थोडी जड असते आणि कोरा जरदोजी तुम्ही हे वापरू शकता. तर जरदोजीमध्येही 3 प्रकार असतात, कोरा जरदोजी, नक्षी, आणखी जी आपली रेग्युलर जरदोजी असते ती.
तर तुम्ही जरदोजी जे माझे जर व्हिडिओ बघितला फ्री आरी क्लासमध्ये सगळे अवेलेबल आहेत, त्यामध्ये मी पूर्ण माहिती दिलेली आहे. निडलबद्दलही मी माहिती दिलेली आहे. निडल कोणकोणते तुम्ही यूज करायचे, जरदोजीसाठी कोणती निडल यूज करायची. त्यानंतर सिल्क थ्रेडची आपली प्लेलिस्ट आहे. सिल्क थ्रेडचंही तुम्ही वर्क शिकू शकता आरी वर्कनी. तर खूप सारे व्हिडिओ आपले अवेलेबल आहेत, ते बघू शकता, आणखी शिकू शकता. चॅनलच्या नावावरती क्लिक केला तर आपल्याला प्लेलिस्टमध्ये जायचं आहे. प्लेलिस्टमध्ये आपल्याला हे सगळे जे व्हिडिओ आहेत ते भेटून जातील. तर या पद्धतीचं फ्लॉवर तुम्ही बघू शकता. खूप सोपं आहे. फक्त आपल्याला अगदी प्रोफेशनल पद्धतीनं आणि स्टेप बाय स्टेप जर केलात तर तुम्हालाही जमू शकतं. पण जरदोजी करत असताना थोडी प्रॅक्टिसची गरज असते, त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस ही थोडी करावी लागणार आहे. आणि खूप सारे आता वर्कशॉप आपण घेऊन येत आहोत. 3 दिवसाचं वर्कशॉप आपण घेणार आहे. त्याची फी खूप कमी आहे. त्या वर्कशॉपमध्ये खूप सारं तुम्हाला, जर तुम्ही बिगिनर असाल तर तुम्ही कशा पद्धतीनं वर्क करायला पाहिजे, त्यानंतर आरीवर्कचे बेसिक्स सगळे आपल्याला शिकवले जातात. त्यामध्ये ट्रेसिंगचा एक आपण फ्री सेशन ठेवलेला आहे, तोही सेशन तुम्ही जॉईन करू शकता. त्यानंतर आपण फॅब्रिक पेंटिंगचंही वर्कशॉप घेऊन येणार आहोत. तर खूप सारे वर्कशॉप आपल्याला भेटणार आहेत पुढे जाऊन, आणि त्याची कॉस्ट आपण खूप कमी ठेवलेली आहे. त्यामुळे तेही तुम्ही जॉईन करू शकता. आणि आपली जी करिअरची वाटचाल आहे ते तुम्ही कुठंतरी सुरू करू शकता. जर तुम्ही शिलाई करत असाल, ब्लाऊज वगैरे शिवत असाल, तरीही तुम्हाला हे आरीवर्क खूप जे बेनिफिट आहे त्याचं मिळणार आहे. कारण एक एक्स्ट्रा इन्कम तुम्ही जनरेट करू शकता. समजा तुम्ही एका ब्लाऊजची शिलाई 500 किंवा 600 घेता, जर डिझायनर ब्लाऊजची सांगते मी, साध्या ब्लाऊजची 300-400 वगैरे असते, तर डिझायनर ब्लाऊजची तुम्ही 500-600 जर शिलाई घेत असाल आणि त्यामध्ये तुम्ही थोडं जरी वर्क केला, एक लाईन तुम्ही बीट्सची वगैरे टाकून दिली किंवा छोटे छोटे बुट्टे केले, त्यासाठी फक्त 1 ते 2 तास लागतात. जर बिगिनर असाल तर छोटे बुट्टे आणखी एक लाईन काढण्यासाठी, तर तुम्ही त्या ब्लाऊजचे 1,500 चार्ज करू शकता. म्हणजे जवळपास तुमच्या शिलाईच्या दुप्पट तुम्ही आरीवर्कमध्ये कमवू शकता. हे तुमचं बेनिफिट असणार आहे आणि हे तुमची एक्स्ट्रा इन्कम असणार आहे. त्यामुळे हे एक स्किल समजून तुम्ही एक एक्स्ट्रा इन्कम जनरेट करू शकता. आणि काही अवघड नाही आहे. जर तुम्ही सुरुवात केला तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही नंतर ते करू शकता. आणि खूप जर आवड असेल तर खूपच तुम्ही अगदी कमी वेळात हे शिकू शकता. तर खूप सारी इन्कम तुम्ही यामध्ये जनरेट करू शकता. जरदोजीचा केलं तर आणखी त्यामध्ये कॉस्ट तुम्ही वाढवू शकता. तर खूप सारे प्रकार इथं आपण करू शकतो. तर इथं मी रिंग नॉट करत आहे. रिंग नॉट्स कसं करायचं त्याचाही व्हिडिओ माझा आहे सेपरेट, तो तुम्ही बघू शकता. तर इथं छोटा तुकडा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि खाली आपल्याला ओढल्यानंतर थोडंसं आपल्याला तिथं प्रेस करायचं आहे, तर रिंग नॉट आपला तयार होतो. आणि ज्या दिशेनं फिरवायचं त्या दिशेनं आपल्याला बोट ठेवायचं आहे आणि खाली थोडंसं प्रेस करून ओढायचं आहे. जादा पण ओढायचं नाही, नाहीतर आपलं स्प्रिंग जी आहे ती जरदोजीची खराब होऊ शकते आणि शेप पण बिघडू शकतो. त्यामुळं ती एक टेक्निक आहे, त्याचाही व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो सेपरेट व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आणखी करिअरसाठी तुम्ही माझं चॅनल जॉईन करू शकता. खूप सारे मी टिप्स देत असते कशा पद्धतीनं हे करायचं काय. आणि माझे जे क्लासेस आहेत, आपले 45 दिवसाचा क्लास आहे, तो क्लास जर तुम्ही जॉईन केला तर त्यामध्ये आपण सोशल मीडिया पण ॲड केलेला आहे. त्यामध्ये तुम्ही इन्स्टावरती आणखी यूट्यूबवरती कशा पद्धतीने व्हिडिओ टाकू शकता तेही शिकवलं जातं. सोशल मीडियाही आपल्या क्लासमध्ये शिकवलं जातो. जो शेवटचा सेशन असतो पूर्ण क्लास झाल्यानंतर, त्यामध्ये आपण सोशल मीडियाचा सेशन घेतो, ज्यामध्ये तुम्ही आणखी जास्त ग्रो करू शकता. जर तुम्ही शिलाई करत असाल तरी तेही व्हिडिओ तुम्ही बनवू शकता. आणखी तुम्ही आरीवर्कचेही व्हिडिओ बनवू शकता. आणि आता काळाची गरज आहे व्हिडिओ बनवणे सोशल मीडियावर येणे. तुम्ही बघत आहात की खूप जण सोशल मीडियावर आहेत आणि त्याच्याशिवाय पर्यायच नाही आहे, कारण सगळेजण सोशल मीडियावर आहेत. प्रत्येकजण मोबाईलमध्येच बघत असतो आणि शिकत असतो. तर तोही सेशन आपण यामध्ये ॲड केलेला आहे. तो एक तुमचा त्यामध्ये फायदा होणार आहे आणि खूप सारं तुम्हाला शिकायला मिळणार आहे. खूप सारे स्टिचेस तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. तर जे काही तुम्ही व्हॅल्यू ॲड करणार आहे त्याच्या 10 पट तुम्हाला इथं मिळणार आहे. तर तुम्ही अगदी न विचार करता तुम्ही माझा क्लास जो आहे तो जॉईन करू शकता. आणि त्याची तुम्ही जे काय आपल्याला शंका असतील किंवा आपल्याला काही माहिती विचारायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करू शकता आणि आपल्या कम्युनिटीला तुम्ही जॉईन होऊ शकता. तर बुट्टा तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असा बुट्टा वर्क झालेला आहे, खूप छान असा झालेला आहे. आणि पूर्ण जरदोजीचं काम आपण यामध्ये केलेलं आहे, खूप बारकाईने केलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ 10 मिनटाचा जरी दिसत असला तर मला यात जवळपास 8 तास म्हणजे यामध्ये गेलेले आहेत. एक 8 तासानंतर मी थोडं हे इथं शूट केलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, पण पूर्ण 8 तास मला इथं लागलेले आहेत. कारण जरदोजी कट करायची, मग ते बारीक स्टिच करायचं,
त्यानंतर वेगवेगळे इथं स्टिचेस मी इथं बनवलेले आहेत, लोड स्टिच केलेलं आहे. खूप सारे प्रकार या बुट्टामध्ये आहेत. त्यामुळं तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक अशाच पद्धतीचं एक डिझाईन घेऊन, नवीन आपण एक टिप्स आणखी टेक्निक घेऊन. तोपर्यंत नमस्ते.